नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे. इथे 6 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईनंही आत्महत्या केलेली आहे. नीलम भामे असं आईचं नाव असून लावण्या असं मुलीचं नाव आहे. कासारवाडी इथे आज दुपारी हा प्रकार उघडकीस आलेला आहे. आपले प्रतिनिधी नाजिम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत. नाजिम, काय नेमका प्रकार घडला आणि कारण काही कळतंय का? नीलम भामे ही जी आई आहे, या आईनं लावण्या याची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट देखील तिने लिहून ठेवलाय आणि त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे तिने लिहिलेलं आहे की पतीला मी खुश ठेवू शकत नाहीये, आनंदात ठेवू शकत नाहीये, त्यामुळे मी ही आत्महत्या करते आणि आत्महत्या केल्यानंतर मुलीला मागं ठेवू शकत नाही, त्यामुळे मुलीची देखील हत्या तिनं केल्याचं धक्कादायक प्रकार जो आहे पिंपरी चिंचवडच्या कासरवाडीमध्ये या ठिकाणी समोर आलेला आहे. सुरुवातीला या ठिकाणी पोलिसांनी पतीकडे देखील चौकशी केलेली आहे, मात्र सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं की यामध्ये कुणाचाही हात नसून तिनं स्वतः हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं फक्त केवळ गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी कुणावरती एक शंका घेण्यात आलेली नाही. मात्र ज्या पद्धतीनं पतीला केवळ खुश ठेवू शकत नाही, पतीशी बोलून हा विषय सोडवता येऊ शकत होता, परंतु नीलम भामे या आईनं स्वतःच्या मुलीची जी हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्यामुळं शहरामध्ये खळबळ उडाली आहे. नाजिम, धन्यवाद या माहितीबद्दल.